नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनल वरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मी रुपया बोलतोय हा वैचारिक निबंध. काय पाहणार आहोत? मी रुपया बोलतोय. चला पाहूयात. नमस्कार मित्रांनो, मी रुपया बोलतोय. होय, मी तोच रुपया ज्याच्यासाठी तुम्ही सगळे दिवस रात्र मेहनत करता. माझ्याशिवाय आजचे जीवन अपूर्ण आहे. लहान असो किंवा मोठा, श्रीमंत असो किंवा गरीब, प्रत्येकाला माझी गरज असते. म्हणूनच मी तुमच्या आयुष्यात इतका महत्वाचा झालो आहे. माझा जन्म खूप वर्षांपूर्वी झाला. सुरुवातीला लोक वस्तूंची देवाणघेवाण करत असत, पण तेव्हा अनेक अडचणी येत होत्या. म्हणून मला तयार करण्यात आले, जेणेकरून व्यवहार सोपे होतील. सुरुवातीला मी नाण्यांच्या रूपात होतो. तांबे, चांदी आणि सोन्याचे नाणे लोक मला खूप जपून ठेवायचे, कारण मी त्यांच्या कष्टाचे फळ होतो. हळूहळू काळ बदलत गेला आणि माझे रूपही बदलले. नाण्यांबरोबरच कागदी नोटा आल्या. आज तर मी डिजिटल स्वरूपातही आहे. मोबाईल, कार्ड, इंटरनेट बँकिंग यामधूनही मी फिरतो. एका क्लिक मध्ये मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो. त्यामुळे लोकांचे काम खूप सोपे झाले आहे. मी लोकांना खूप काही शिकवतो. मला मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते. शेतकरी शेतात राबतो, कामगार मेहनत करतो, विद्यार्थी अभ्यास करतो, तेव्हा त्यांना मी मिळतो. म्हणूनच मी मेहनतीचे प्रतीक आहे. जो प्रामाणिकपणे काम करतो त्यालाच मी जास्त काळ साथ देतो. पण माझ्यामुळे काही वाईट गोष्टीही घडतात. काही लोक मला मिळवण्यासाठी चुकीचे मार्ग वापरतात. लाचलुचपत, चोरी, फसवणूक अशा गोष्टी करतात. मी त्यांना थोडा वेळ आनंद देतो, पण शेवटी ते अडचणीत येतात, कारण चुकीने मिळवलेला रुपया कधीच सुख देत नाही. मी लोकांच्या स्वभावावरही परिणाम करतो. काही लोक माझ्यामुळे अहंकारी बनतात. त्यांना वाटते की माझ्यामुळे ते सर्व काही करू शकतात. ते गरीब लोकांना कमी लेखतात, नातेसंबंध विसरतात. पण मी त्यांना सांगू इच्छितो, मी कायम तुमच्याकडे राहणार नाही. आज आहे, उद्या नसू शकतो. दुसरीकडे काही लोक माझा चांगला उपयोग करतात. ते गरजूंना मदत करतात, शिक्षणासाठी खर्च करतात, समाजासाठी काहीतरी चांगले करतात. अशा लोकांमुळे मला अभिमान वाटतो, कारण मी फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही उपयोगी पडतो. मी तुमच्या आयुष्यात महत्वाचा आहे, पण सर्वस्व नाही. माझ्याशिवाय काही गोष्टी मिळू शकत नाहीत, पण काही गोष्टी माझ्यामुळे कधीच मिळत नाहीत. उदाहरणार्थ प्रेम, मैत्री, विश्वास आणि समाधान या गोष्टी खूप मौल्यवान आहेत आणि त्या मला देऊन विकत घेता येत नाहीत. आजच्या काळात लोक मला खूप महत्व देतात. ते माझ्यासाठी धावतात. कधी कधी स्वतःच्या आरोग्याकडे आणि कुटुंबाकडेही दुर्लक्ष करतात. पण मी सांगतो, तुमचे आरोग्य आणि नाती माझ्यापेक्षा जास्त महत्वाचे आहेत, कारण मी परत मिळू शकतो. पण हरवलेले नाते आणि आरोग्य परत मिळवणे कठीण असते. माझा योग्य वापर करणे खूप गरजेचे आहे. मला वाचवा, गरजेनुसार खर्च करा आणि थोडेसे साठवा. बचत केल्याने भविष्यातील अडचणी टाळता येतात. उगाच खर्च केल्याने नंतर पश्चाताप करावा लागतो. त्यामुळे जपून वापरा, विचार करून खर्च करा. हे माझे तत्व आहे. मी अनेक लोकांचे आयुष्य बदलले आहे. काहींना मी गरिबीतून बाहेर काढले, तर काहींना श्रीमंतीत नेले. पण मी नेहमी सांगतो, मी तुमच्या कष्टावर अवलंबून आहे. तुम्ही कष्ट केले तर मी तुमच्याकडे येईन, नाहीतर मी दुसऱ्यांकडे जाईन. शेवटी मला एवढेच सांगायचं आहे, मी तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे. संपूर्ण आयुष्य नाही. मला कमवा, पण माझ्यासाठी चुकीचे मार्ग निवडू नका. माझा योग्य वापर करा, इतरांना मदत करा आणि आनंदाने जगा.
मी रुपया आहे. मी तुमचं आयुष्य बदलू शकतो, पण तुमचं आयुष्य बनवणं तुमच्या हातात आहे. तर अशा प्रकारे मी रुपया बोलतोय हा वैचारिक निबंध संपलेला आहे. तुम्हाला आजचा हा निबंध आवडला का? निबंध जर आवडला तर निबंधाला जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.